तर जयदीप आपटेच्या अटकेवरनं आता जोरदार राजकारण सुरू झालेलं आहे। प्रक्षोभापुढे जयदीप आपटेचे बॉस त्याला वाचवू शकले नाहीत अशी टीका आता संजय राऊत यांनी केली। तर दुसरीकडे आपटे चुकला असेल तर त्याला आपटावंच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ज्यानं बाजार मांडला आणि केला त्या षडयंत्राचे सूत्रधार ठाण्यातच आहे। जयदीप आपटे यांना अटक होण्याआधी सिंधुदुर्गच्या कोर्टामध्ये त्यांच्या जामिनाची तयारी 8 दिवसापासून सुरू आहे आणि त्या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत। थाने में एक हॉस्पिटल भी है ना, थाने में एक हॉस्पिटल भी है, विशेष हॉस्पिटल, तो ऐसे लोगों को वहाँ व्यवस्था हो सकती है। जयदीप आपटे हो या और कोई हो, वो कानून के सामने सब शरीके हैं, कानून से कोई ऊंचा नहीं है। उसको अरेस्ट किया जाएगा, वो कहीं भी जाएगा, उसको पकड़ा जाएगा और पकड़ लिया है। तो अभी जो अपोजिशन वाले जो राजनीति कर रहे हैं उनको एक बड़ी चपराक है। ठेवली असेल ती काय त्याचं संरक्षण करण्याचे काम सरकार करेलच, कारण सरकारचा मित्र आहे ना जयदीप आपटे, त्यामुळे सरकारने त्याला काम दिलं। सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाची बाबतीत ज्या काळज्या घ्यायच्या त्या साध्या काळज्या पण सरकारने घेतल्या नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला। महाराष्ट्र कधी याला माफ करणार नाही आणि जयदीप आपटे सारख्या अपरिपक्व कलाकाराला हे काम दिलं ही चूक देखील याच सरकारची आहे। ते नेव्हीवर घालतायत पण चूक पीडब्ल्यूडीची आणि या सरकारची आहे। सरकारला त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल। आपटे घराच्या बाहेर बायकोला भेटायला येणारे, पोहे पण बनलेले होते, चहा पण बनवलेला होता, सगळं झालेलं होतं आणि मग अचानक पोलिसांना कळलं की दूध गरम झालेलं आहे। मग पोलीस पोचले आणि मग अटक केली। त्याची चूक असेल तर आपटावंच लागेल ना शेवटी त्याला। नावच आपटे आहे, चूक केली असेल त्यांच्या चुकीचं या महाराष्ट्राने काही नुकसान सहन करायचं का? छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे, अस्मिता आहे, आस्था आहे, आमचा आत्मा आहे, आमचा प्राण आहे, अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा तयार करताना जर त्यांनी जीव ओतून केला नसेल तर कायद्याने मग त्यांना शिक्षा करायची नाही का? शिक्षा होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।